36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड तालुक्यासह परिसरातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून मृग नक्षत्र सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून बियाणे आणि खतांची खरेदी केली आहे. काही शेतकऱ्यांनी मका पेरणी देखील पूर्ण केलेली असून आता त्यांचे सर्व लक्ष आकाशाकडे लागले. आकाशामध्ये ढगांची सतत ये जा होत असली तरी अद्याप पावसानं ठोस हजेरी लावली नाहीये. त्यामुळे निसर्गराजा कधी बरसणार हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय. वेळेत पाऊस झाल्यास पेरणीची कामे सुरळीत पार पडतील, मात्र पावसाचा विलंब झाल्यास पेरण्या लांबणीवर पडून आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते. ईश्वर गजगाणे या शेतकऱ्यांच्या शेताला भेट दिली असता आम्ही मका पेरणी केली. आता आमच्या नजरा आभाळाकडे लागल्यात. शेतात टाकलेली बीजवाई पावसाच्या प्रतीक्षेत वेळेत पाऊस आला तर आमच्या कष्टाचं चीज होईल, अन्यथा म्हणून नुकसान सहन करावं लागेल. तर युवराज पाटील यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलंय, मका पेरणी पूर्ण केली आहे, मात्र पावसाचा प्रतिसाद मिळाला नाही तर आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. जनावरांचीही चिंता समोर आहे. आमचं संपूर्ण जीवन शेतीवर आणि शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा अशी आम्ही भगवंताकडे प्रार्थना करतो. वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. चांगला पाऊस झाल्यास वर्षभराचे आर्थिक गणित सुरळीत राहते, अन्यथा कर्जबाजारीपणाचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करताय. सध्या बोदवड तालुक्यातील शेतकरी आशेनं आभाळाकडे डोळे लावून बसलेत. निसर्ग राजानं लवकरात लवकर कृपावृष्टी करावी अशी सर्वांच्याच मनातील प्रार्थना आहे. मका पेरला, आता तिकडं कपाशी लावली, शनिवारी कपाशी लावली, पाणी चालू आहे. त्यामध्ये त्यांच्या हातात मी खाली गेले, पाणी पुरेंगे करून ते मला काही गॅरंटी नाही. शनिवारी कपाशी लावली, पण ते भविष्याचा काळ हा पाऊस तरी येतो, काय येतो का 8 दिवस लागतं का 15 दिवस लागतं, गॅरंटी नाही पाण्याची. पाण्याचं भविष्य कोणा पाहिलं नाही आहे. त्याला आता पुढचं नियोजन काय आहे हे बी शेतकऱ्याला समजत नाही. कोणतं नियोजन आहे, काय आहे पाण्याचं. पेरा काही पेरा, अजून अपुरी पेरणी आहे. आता ठिबक लावली बुवा, 4-5 दिवसाचं पाणी आहे. बैलाला काही सोय नाही, आधी गोडाऊन नाही, काही नाही, पाण्याची हाऊद नाही, बांधेल काही नाही. झालं शेतकरी हे हवालने झाला आहे. झालं शेतीला लय खर्च लागला आम्हाला. आतापर्यंत 25,000 रुपये लागून गेले बुवा. आता 5 सोय नाही आहे. काय करता मग? आता बोलू, आता उपासमारीची पाडी आली. उपासमारीची पाडी आली. आता पुरी पेरणी राहिलेली आहे अजून बरे मकाला असं राहिला. आता पेरा काही पेरा तो विचार माझा चालू आहे बुवा. पाण्याच्या भरोसा आहे. पेरलं तर लवकर पाणी आलं तर नाही तर बिजवाई खराब होईल. आता मकाचा लावला आपण, पाणी पडलं तर बरं, नाही तर मग 8 दिवसामध्ये त्याला मुंग्या लागतील. काय फायदा एवढा खर्च करून? व्याजाचा पैसा आहे. हेच आपल्याला भविष्य आपण पेरणी माझी राहिला अजून बरं. अजून पेरणी राहिले शेतकरी अर्धा कपाशी ठिंबकची कपाशी पेरली बुवा. ठिंबक लावली, आता त्याला मी 8 दिवसात पाणी अजून मला वाटतं 4 दिवस पाणी पुरेल. हा पाणी येऊन नाही राहिला, ते बी येते गॅरंटी नाही आहे. एका विहिरीचं साठवून पाणी आहे ते विहिरीचं. ते काय 2-4 दिवसात पाणी आहे ते बी त्यांना निघून जाईल बुवा कपाशी. मग पुढचं काही गॅरंटी नाही आहे. पाणी पडलं बरं, इथं मग ह्या वर्षीला मग व्हायचं काम आहे. पोट भरून केलं. काय नाव तुमचं? तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या शेतात आला आहेत का? काय तुम्ही इथं कुठल्या कामानं आले इथं? पेरायचं होतं, पाऊस येत नाही आहे. सगळ्याची अपेक्षा ठेवत आहे कधी पाणी येईल बा, त्या हिशोबानं चालू आहे. मी सगळं सांगता कधी काही आहे म्हणता सांगत आहे, काही असं सांगता लोक. त्या हिशोबानं म्हटलं आता काय पेरा की नाही पेरा बा, दुपार पेरले संकट येते की काय बा, त्या हिशोबानं चालू आहे बा. आलो आहे आम्ही दोघे जण शेतीमध्ये. पाहू म्हटलं बा आता काय करा, पेरायचं आहे का नाही पेरू. चालू आहे म्हटलं, एवढी मोला मागाची वीजबाई आहे बा, काय करा बा, विचार चालू आहे असा मनामध्ये. काही शेती लावली आहे का तुम्ही आता, म्हणजे टोचणी केलेली आहे का? चालू आहे होतं असा विचार. आता आधी मका लावायची होती, लावली आहे समजा अशी इथे लावली आहे मका. बर. पण आता वरतून पाणी नाही साहेब.
काय करणार आहे, सर्व निसर्गावर अवलंबून आहे. काय होणार आहे, पाणी नाही आहे, मटेरियलचे भाव वाढून गेले, किती महागाई झाली, त्याच्यामुळे कसं झालं आहे ते आता तुम्हाला काय सांगा, असं अक्षरशः लढू वाटते. काहीच सांगू शकत नाही आम्ही. आणि निसर्गाचा कोपला आहे आमच्याच्यानं आहे ना, हे होणारच नाही. पण आता काय याच्या भरशावर सगळं आमचं आहे, आम्ही काहीच करू शकत नाही साहेब. जर पाणी नाही आलं ना तर आमच्यानं हे जमणार बी नाही, आत्महत्या करायची वेळ येऊन नाही सर. काय सांगा तुम्हाला, आता हे मका पेरतोय आम्ही, पण मग आता हे सर्व त्याच्या भरशावर आहे. हे सगळं काय सांगा तुम्हाला, आता कोरडवाहूची शेती आहे तुमची? कोरडवाहूच आहे साहेब, कोरडवाहूच आहे म्हणा. काहीच करू शकत नाही साहेब, काय करणार आहे आता, याच्यात माल नाही झाला काय करणार. मुलं काय करता? मुलं काय करता तुमचे? मुलं कामाला जातात सर. एक मुलगा आहे मजुरी करतो, आम्ही हे शेत बघतो. काय करा साहेब, काही याच्यात काही समजून राहिलं. आता सगळं त्याच्या भरशावर आहे देवाच्या. कसं आता कधी करतो काय म्हणून, त्याला काय पाणी नाही आहे, मटेरियलचे भाव वाढून गेले, किती महागाई झाली, त्याच्यामुळे कसं झालं आहे ते आता तुम्हाला काय सांगा, असं अक्षरशः लढू वाटते. काहीच सांगू शकत नाही आम्ही. आणि निसर्गाचा कोपला आहे आमच्याच्यानं आहे ना, हे होणारच नाही. पण आता काय याच्या भरशावर सगळं आमचं आहे, आम्ही काहीच करू शकत नाही साहेब. जर पाणी नाही आलं ना तर आमच्यानं हे जमणार बी नाही, आत्महत्या करायची वेळ येऊन नाही सर. काय सांगा तुम्हाला, आता हे मका पेरतोय आम्ही, पण मग आता हे सर्व त्याच्या भरशावर आहे. हे सगळं काय सांगा तुम्हाला, आता कोरडवाहूची शेती आहे तुमची? कोरडवाहूच आहे साहेब, कोरडवाहूच आहे म्हणा. काहीच करू शकत नाही साहेब, काय करणार आहे आता, याच्यात माल नाही झाला काय करणार. मुलं काय करता? मुलं काय करता तुमचे? मुलं कामाला जातात सर. एक मुलगा आहे मजुरी करतो, आम्ही हे शेत बघतो. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी सुरेंद्र पाटील, बोदवड.